रामराम शेतकरी मंडळी, मी कृषी दूत विशाल तुपे. आज तुम्हाला केळी या पिकाबद्दल माहिती सांगणार आहे. तर आपण आज आलेलो आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव या शिवारात. तर तुम्ही केळी लागवड करताना आधुनिक तंत्रज्ञान योग्य पद्धतीने वापरल्यास उत्पादन आणि गुणवत्ता हे दोन्हीही वाढेल आणि जास्तीत जास्त उत्पादन तुम्हाला मिळेल. तर हवामान त्यासाठी साधारण 20 ते 35 डिग्री सेल्सिअस हे चांगलं असतं आणि निचरा होणारी जमीन पाहिजे. 6.5 ते 7.5 pH जमिनीचा असला तर जमीन चालते. श्रीमंती असेल, बरसाई असेल या त्याच्या व्हरायटीज आहे. लागवडीचं अंतर तुम्ही 5x5 किंवा 6x5 यानुसार घेऊ शकतात आणि 10 ते 15 किलो शेणखत आणि 50 ग्रॅम नीमकेक या तुम्ही केळीसाठी देऊ शकता. तसेच SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट हे 100 ग्रॅम देता आले तर उत्पादन अजून वाढतं. आणि मल्चिंग किंवा ड्रीप यावर केळी केली पाहिजे. 260-200 याप्रमाणे NPK खत तुम्ही देऊ शकता केळीला. हे बघा माझ्या मागं केळीचा प्लॉट आहे. आंतरमशागत करताना 2 ते 3 फुटवे म्हणजे सकर्स ठेवा. आणि कीड व पीक नियंत्रण यासाठी खोडकीड म्हणजे स्टेम बोरर आणि मावा अफीड यांपासून संरक्षणासाठी इमिडोकोप्राइड किंवा ट्रायकोडर्मा हे तुम्ही वापरू शकता. पनम्मा डिसीज हा त्याच्यावर इफेक्ट करतो त्यासाठी. आणि सिगाटोगा म्हणजे लीफ स्पॉट हे 2 डिसीज त्यावर उपाय म्हणजे मॅनकोजेप आणि रोगमुक्त रोपे तुम्ही लागवडीसाठी वापरले पाहिजे. हार्वेस्टिंग करताना लागवडीपासून 11 ते 12 महिन्यानंतर याची हार्वेस्टिंग होते आणि उत्पादन तुम्हाला साधारणतः 30 ते 40 टन प्रति एकर हे उत्पादन येते. धन्यवाद मित्रांनो. बांधवांना तुम्हाला जर अशीच पीकनिहाय माहिती पाहिजे असेल किंवा शेती संदर्भात मार्गदर्शन पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ड्रीपवर जर केळी लावली, मल्चिंगवर जर केळी लावली, निश्चितच तुमचं उत्पादन हे वाढेल. या माहितीचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल अशी आशा करतो. धन्यवाद शेतकरी बांधवांना. जय जवान जय किसान. धन्यवाद.